नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे घाट, भाग पहिला आणि लेखक आहेत प्रदीप गावंडे. मॅन, आय विल नॉट लिव्ह यू टुडे अनलेस यू कम्प्लीट युअर प्रोजेक्ट वर्क. बॉसने तंबी दिली मानवला. खरं तर मानव आज कंटाळला होता. ते प्रोजेक्ट पूर्णत्वास नेता नेता त्याला लवकर निघायचं होतं अमरावतीला. पण आता तो अडकला होता सिमरजीत बरोबर, कारण त्याचा बॉस कम मित्र सिमी तोही नजर काढून बसला होता आपल्या लॅपटॉपवर. त्याने ऑर्डर केलेली कॉफी मानवच्याही पुढ्यात ठेवून गेला किसना सेक्युरिटी गार्ड, कारण सर्वच निघून गेले होते. किसना वाट बघत होता कुलूप लावायची. रात्रीचे 9 वाजून गेले होते. मानव दोन्ही हातात मुंडकं दाबून बसला. त्याचा बॉस सिमरजीत हा कामापुढे कशाचीच पर्वा करीत नसे. मानवची ही नवीन नोकरी असल्याने तो काकूही करू शकत नव्हता. तसा त्याचा स्वभावही नव्हता. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात जरी येऊन ठेपला होता तरी त्याचं लक्ष लागत नव्हतं. तो पुन्हा एकाच पॉईंटवर येऊन अडकत होता. जरा फ्रेश व्हावं म्हणून त्याने कॉफीचा मग तोंडाला लावला. लॅपटॉपवरून लक्ष बाजूला सारत त्याने रीताची डीपी उघडली. तिचा तो हसरा चेहरा त्याला नेहमीच खुलवून जायचा. तसा तो आजही ताजातवाना झाला. कॉफीचे 2-4 सिप मारल्यानंतर सरळ त्याने लॅपटॉप उचलला व तो सरळ सिमीच्या केबिनमध्ये घुसला. सर, आय एम स्टक हिअर, कॅन यू गाईड मी? तो आपला कॉफीचा मगसुद्धा सोबत घेऊन आला होता. सिट हिअर अँड थिंक प्रॉपरली, फिनिश द कॉफी फर्स्ट. दोघेही कॉफीचे घोट रिचवू लागले. सिमीने सिगारेट काढली व वरांड्यात जाऊन सिगारेट ओढू लागला. मानव परत लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला. खरं तर उद्या शनिवार रविवार सुट्टी असल्याने आईच्या आज्ञेनुसार त्याला अमरावतीला मुलगी बघायला जायचे होते. नुकताच गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून IT इंजिनियर झालेला मानव कॅम्पस सिलेक्शन झाल्याने नागपूरमध्ये विप्रोसारख्या प्रतिष्ठित कंपनीत नोकरीला लागून जेमतेम 1 वर्ष झालं नाही तर घरच्यांनी लग्नाचा तगादा लावला. खरं तर त्याला अजून वर्षभर लग्न करायचंच नव्हतं. त्याचं चांगलंच मेतकूट जमलं होतं रीताबरोबर. रीता त्याची क्लासमेट, परंतु यांच्या घरचा देशमुखी खाक्या म्हणून तो वचकून होता. त्याचे आजोबा फार कडक स्वभावाचे म्हणून तो विचारात पडला. काय करावे? आईने तर शब्द देऊन ठेवला आहे शिरोळकरांना, शनिवारी आम्ही मुलगी बघायला येतो म्हणून, आणि मी इथे अडकून पडलो. सिमीने त्याला वेठीस धरलं होतं. त्याचा जीव मेटाकुटीला आला. पण नोकरी टिकवायची म्हटलं तर बॉसचं ऐकणं भाग होतं. सिमी त्याला मुद्दाम तंग करावं म्हणून करत नव्हता, तर त्यालाही वर जाब द्यायचा होता. तो असेल मानवपेक्षा 5-1 वर्षांनी मोठा. त्याचंही लग्न झालं नव्हतं. त्याला मोठं आश्चर्य वाटत होतं या महाराष्ट्रीयन लोकांचं. इतक्या लवकर मुलाचं कसं काय लग्न लावून देतात हे लोक? मुलगी थोडी आहे तर पळून जाणार आहे. तो नेहमी म्हणायचा मानवला, नाऊ इज द डे टू हॅव फन मॅन, यू कॅन गेट मॅरीड एनी टाईम. सिगारेटचा झुरका ओढून त्याने राख झटकली आणि सिगारेट पायाखाली चुरगाळली. ते पुन्हा केबिनमध्ये येऊन बसले. दोघंही लॅपटॉपमध्ये काहीतरी शोधायचा प्रयत्न करीत होते आणि त्यांना क्लू सापडला. फिनिशिंगचा हात सिमरजीतने मारला आणि त्याने हार्ड कॉपी प्रिंट करून घेतली. तोवर रात्रीचे 11:30 वाजून गेले होते. खुराना ट्रॅव्हल्सची रात्री 11ची शेवटची नागपूर अमरावती बससुद्धा निघून गेली असणार. त्याला वाटून गेले आईने उगाचच सकाळी 10ची वेळ घेतली. तोपर्यंत तर मी पोहोचूसुद्धा शकणार नाही. सिमीमुळे वेळ झाला असं मानवला वाटून गेलं. म्हणून मानवने आपली अडचण सिमीजवळ बोलून दाखविली. सिमी यार, I want to go Amravati as early as possible because tomorrow to see a girl who would be my wife. That's mama's selection. Man, तो मानवला मॅन म्हणायचा. मॅन, इफ यू डोंट माइंड आय कॅन ड्रॉप यू अमरावती. सिमीसुद्धा सुट्ट्या आहे म्हणून इतक्या दूर पंजाबला जाणार नव्हता. त्याला एकट्यालाच 2 दिवस काढायचे होते आणि तो बोर झाला असता. ऑफिसमध्ये असताना तो बॉसच्या तोऱ्यातच वावरायचा, मात्र बाहेर निघाला की तो एक चांगला मित्र बनून जायचा. ओ येस, वाय नॉट. मानव एकदम उसळलाच. इफ यू ॲग्री
लेट्स गो नाऊ इमिजिएटली बाय माय न्यू कार, सिमी शांतपणे म्हणाला. आंधळा मागतोय एक डोळा व देव देतोय दोन असे मानवला झाले. सिमीने सिक्युरिटीला लॉक करायला सांगून दोघेही लगेचच निघाले. एव्हाना 12 वाजून गेले होते. गाडीत बसता बसता सिमीने आपली पगडी काढून मागच्या सीटवर टाकली व दार बंद करून तो पुढे जाऊन बसला. दिवसभर डोके बांधून असल्याने तोही जरा कंटाळलाच होता आणि आता रिलॅक्स मूडमध्ये गाडी चालवायची म्हणून तो चोंडा बांधून निघाला. रात्र अंधारी होती. रस्ता सुनसान. अधेमध्ये 1-2 ट्रकची तुरळक धावाधाव रस्त्यात आढळत होती. रस्त्याच्या मधोमध सिमीची SUV धावत होती. गाडीच्या हेडलाईटमध्ये नजर जाईस्तोवर अजगरासारखा पसरलेला काळाभोर रस्ता दिसत होता. कोंडाळी केव्हा पार पडली कळलेसुद्धा नाही. रस्त्याच्या बाजूच्या दर्गावरील झेंड्यामुळे लक्षात आलं कोडाळीला मागे टाकलं म्हणून. मानवने नेहमीप्रमाणे अजांता छातीला हात लावून कपाळावर नेला व त्याच हाताने ओठांचे चुंबन घेतले. सिमीला फार नवल वाटलं त्याच्या या वागण्याचं. क्या है भाई, शेवटी न राहून सिमीने विचारलेच. सर्व धर्म समभाव, मानवनेही हसून उत्तर दिले. मतलब, पुन्हा सिमीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह उमटले. हजरत कुलसम बाबा का दरगाह है, यहाँ मत्था टेकने से मन्नतें पूरी होती है, मानवने समजावून सांगितले. सिमी हॅ करत हसत सुटला. गाडीमध्ये चल छैया छैयाचे मधुर संगीत सुरू होते व तितक्यातच वेगात गाडी पुढे जात होती. ड्रायव्हिंग त्याचं पॅशन होतं म्हणून इतक्या रात्रीही बिनधास्तपणे तो मानवला घेऊन अमरावतीकडे निघाला होता. आता रात्रीचा दुसरा प्रहर संपत आला होता. घड्याळात 1-1:30 वाजला असेल. तळेगाव, संपूर्ण गाव निद्राधीन झालं होतं. नेहमी छुरे, काटे, पावशा, आंबे फोडणी, विळे ही घरगुती वापरण्यात येणारी उपकरणे इथे विकली जात असतात. लपून छपून तलवारींचा सुद्धा व्यापार इथे होतो. पण आता सर्व कसं शांत. गाव मागे पडला आणि मानवने हात जोडून नमस्कार केला. आता हे काय, अशा प्रश्नार्थक नजरेने सिमीने पुन्हा मानवकडे पाहिले. रस्त्याच्या डाव्या बाजूला कडेला असलेल्या मंदिरात तो कधी गेला नव्हता, पण जाता येता माथा टेकवायचा. आताही त्याने तेच केले. मानवने नवीन बुलेट घेतली होती म्हणून तो बुलेटनेच जाणं येणं करायचा. आईने कितीदा तरी टोकले असेल बुलेटनेत नको जाऊ म्हणून, मग घेतली कशाला म्हणून तो आईला उडवून लावायचा. तू अजूनही मला कुकुलं बाळ समजते का गं, असा प्रतिप्रश्न करायचा. आजही सिमी नसता तर तो बुलेटनेच आला असता. वळणाचा रस्ता सुरू झाला म्हणजे तळेगाव घाट लागला तर. सिमी बी अलर्ट, घाट सुरू झाला आहे, मानवने त्याला सचेत केले. डोंट वरी मॅन, म्हणत सिमीने गाडीची स्पीड कमी केली. वळणाप्रमाणे गाडी हेलकावू लागली. एका बाजूची पहाडी खोदल्यामुळे त्याचे बोल्डर रस्त्याच्या कडेला पसरल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. म्हणून सिमीने स्पीड अजूनच कमी केला. प्लीज AC कम कर यार, मानवला थंडी वाजायला लागली होती. अगोदरच थंडीचे दिवस, तरीही या पंजाबी लोकांना गरमीच कशी काय होते कुणास ठाऊक. नेहमीच AC फुल करून चालतात. मानवच्या मनात विचार चमकून गेला. डोंट वरी मॅन, म्हणत सिमी AC लोवर घेऊन गेला. त्या संपूर्ण रस्त्यावर कुठलीही हालचाल नव्हती. क्वचितच झाडाची पाने गळाली तर ती वेडीवाकडी घरंगळत रस्त्यावर येऊन पडायची. जणू मानवी जीवनाची एकाकी शांतता तो रस्ता विदित करीत होता. सुनसान रस्त्यावरून जाणं म्हणजे स्मशानातून गेल्यासारखं वाटतं. मानवने पुष्टी जोडली, कारण तो डावीकडील खिडकीतून डोकावताना खालची दरी बघत होता. ती खोल दरी आपल्याला बोलावत आहे असं उगाचच वाटून गेलं मानवला. तेवढ्यात मागून एक बुलेट धडधड करीत येताना सिमीने पुढच्या आरशात बघितलं आणि समोर काही धुराचे लोट पहाडीवरून उतरून तो धूर दरीत कोसळत असल्याचे दोघांच्याही लक्षात आले. कदाचित वन विभागाने जंगल जाळले असावे किंवा चोरटी दारू बनवणारे कुठेतरी जंगलात दारू गाळत असावेत, म्हणून हा धूर उठला आहे असे दोघांनाही वाटले.
मागून येणारा बुलेटस्वार सारखा हॉर्न देत होता. सिमीला कळेच ना, रस्ता इतका मोकळा असताना हा हॉर्न कशाला वाजवतोय. तो जसा जसा जवळ आला त्याचे ते जॅकेट, फुल हेल्मेट बाहेर डोकावणारी त्याची दाढी, जणू बख्तरबंद असलेला तो घोडेस्वार वाटत होता. वळणावर रस्ता अरुंद असताना तो यांच्या गाडीच्या बाजूने झपकन निघाला. आपणाला क्रॉस करून पुढे गेलेल्या सिमीला मुळीच खपत नसे, म्हणून त्याने स्पीड वाढवली. तेवढ्यात मानव ओरडला, अरे देख देख, व लडकी मर जाएगी. त्याच्या तोंडून अचानक निघाले. सिमीने करकचून ब्रेक मारला. गाडी घासतच थांबली. व्हॉट्स हॅपन मॅन, सिमी ओरडलाच. अरे तूने देखा नहीं, उस गाड़ी पर बैठी हुई लड़की की ओढ़नी करीबन चक्के में घुस रही थी. अरे हाँ यार, मुझे भी कुछ ऐसा लगा, पर समझ में नहीं आया. त्याने दीर्घ श्वास घेतला व थांबलेली गाडी पुढे दामटली. आता त्याने स्पीड वाढवली, समोरच्या माणसाला सचेत करण्यासाठी, कारण तिची ओढणी खाली इतकी घरंगळत होती की चाकात फसली असती तर ती तर जीवानीशी गेलीच असती, पण तोही बॅलन्स जाऊन धाडधेड आपटला असता व मोठा अपघात होण्याची शक्यता दिसत होती. म्हणून त्याने हॉर्न देत गाडीची स्पीड वाढवली. पण घाटामधील वळणदार रस्त्यावर तो बुलेटस्वार दिसेनासा झाला. सिमीच्या मनात चर्र झालं. मरने दे यार सालो को, म्हणत सिमीने स्पीड कमी केली. डिड यू सी मॅन वेदर ही हॅड ए गर्ल बिहाइंड हिम ऑर नॉट. सिमीच्या मनात शंका उत्पन्न झाली. खरोखरच आपण बघितले ते तथ्य होतं की आपला भास, म्हणून कन्फर्म करण्यासाठी त्याने मानवला विचारले. येस आय सॉ, तोही विश्वासाने सांगत होता. ऊपर तो मुझे कुछ दिखाई नहीं दिया, शायद काला कुर्ता होने की वजह से, और सर के बाल भी काले, इसलिए बराबर देख नहीं पाया. सिर्फ दुपट्टा लहरा रहा था और नीचे सफ़ेद सलवार और हाई हील की सॅन्डल दिखी. मानवला जे दिसलं त्याचं त्याने वर्णन केलं. खरोखरच त्या तरुणाच्या मागे बसलेली स्त्री तरुणी होती का, की नुसताच दुपट्टा हवेवर फडफडत होता. कारण गाडी जेव्हा झपकन पुढे गेली तेव्हा सिमीला फक्त ती फडफडणारी ओढणी जाणवली. कदाचित मानव म्हणतो तसा तिने काळा कुर्ता घातला असावा, म्हणून नक्की कुणी बसलं होतं की काय कळलं नाही. तो गाडी चालवताना विचारात गढून गेला. आता तो जास्त सावधपणे गाडी चालवू लागला. घाट पार पडत आला होता. आता रस्त्यावरची वळणंही कमी झाली होती. दोन्हीकडून झाडांनी वेढलेला रस्ता, सुनसान, चहूबाजूला अंधार, पण दूर रस्त्याच्या कडेला एक धुरकट काळी आकृती व मध्येच रेडियमचा लाईट चमकल्यासारखा वाटला. गाडीची स्पीड पुन्हा कमी करत सिमी सावध होत निरखून बघू लागला. रस्त्याच्या कडेला बुलेट उभी होती व तो बुलेटस्वार यांना हात देत होता. यांना शंका होती तसंच झालं असावं असं यांना वाटलं. झालं, त्या तरुणीचा सोक्षमोक्ष झाला असावा. त्याला मदत करावी या उद्देशाने सिमीने गाडी कडेला घेतली. मानवच्या साईडची काच खाली करत विचारले, क्या है. मैंने आपको कितना हॉर्न दिया पर आप रुके ही नहीं. तो हेल्मेटची काच वर करत उद्गारला. हेल्मेटच्या बाहेर लोंबकळत असलेली त्याची लांब दाढी हलत होती. क्या बात करते, उल्टा हमने आपको रोकने की कोशिश की तो आप रुके ही नहीं. भला क्यों. उलट तोच प्रश्न विचारू लागला. घाट का रास्ता था इसलिए मैं रुका नहीं. मैं तो यहाँ इसलिए रुका कि आपके गाड़ी में जो मोहतरमा बैठी है उसका पल्लू बाहर लटक रहा है, कहीं चक्के में ना आ जाए और कोई अनहोनी न हो जाए, इसलिए मैंने स्पीड बढ़ाकर बताना चाहता था. तो आपने गाड़ी रोकने की वजह स्पीड बढ़ा दी, कहीं डॅश हो जाती तो, इसलिए मैं यहाँ आकर रुका. त्याचं ते बोलणं ऐकून आता अचंबित व्हायची वेळ या दोघांची होती. आपण काय समजत होतो व हे आपल्याच ताटात काय वाढून ठेवलं आहे आणि आपल्याला कळलंसुद्धा नाही. हमारी गाडी में कौन. उलट तेच त्याला विचारते झाले. वही जो आपकी गाडी में पीछे बैठी है. आता दोघांनाही धस झालं. दोघांनाही एकदम मागे वळून बघितलं. मागे कुणीच नव्हतं. सिमी झटदिशी बाहेर आला आणि तो तरुणही त्याच्या पाठीमागे येऊन उभा राहिला आणि बघतो तर काय, सिमीच्या पगडीचा शेला अर्धा दाराबाहेर लटकला होता. मग तो खो खो करत हसत सुटला. मानवला कळलेच नाही की तो का हसतो आहे.
त्याने परत दार उघडून पगडी आत केली व दार आपटून बंद केले. विनाकारण वेळ गेला म्हणून तो स्वतःच्या मूर्खपणावर हसू लागला व गाडीत शिरला. ऐसा था क्या? मैं तो डर गया था. अच्छा तो फिर चलता हूँ असे म्हणत त्या तरुणाने गाडीला किक मारली व डॅक डॅक गाडी सुरू केली व तेवढ्यात मानवने आवाज दिला. तो थांबला. एका हाताने एक्सेलेटर कमी करत त्याने तिरपा कटाक्ष टाकला आणि मिश्किल हसत विचारले, क्या है? रुको रुको भाई. त्याने बंद केलेले हेल्मेटचे झाकण परत वर केले. अब क्या है? अरे मगर वह कहाँ गई? वो तुम्हारी फ्रेंड थी या बीवी? दोघांनीही एकदम विचारले. कौन? किसकी बात कर रहे हो साहब? तो तरुण विचारता झाला. अरे आप हमारे सामने निकले तो आपके पीछे बैठी हुई औरत की ओढ़नी चक्के में घुस रही थी. मानवने सांगितले. इसीलिए तो हम हॉर्न बजा रहे थे. आता तो अचंबित झाला. मेरे साथ? हट, मेरे साथ कोई नहीं था. शायद आपको चकवा दिखा होगा. मेरी गाड़ी का नंबर 786 है. आणि त्याने हसतच किक मारली. सिमीच्या SUVच्या लाईटमध्ये बुलेटची नंबर प्लेट चमकत होती. MH31 AL 7860. सिमीने गाडी स्टार्ट केली व हळूच पुटपुटला. माशा अल्लाह. 786 MH मीन्स माशा. AL याने अल्लाह. 786. अजीब दास्ता है ये. बट यार मॅन, डिड यू सी दॅट गर्ल? सिमी अविश्वासाने विचारत होता. तू खरंच त्या मुलीला पाहिलं होतं? त्याच्या आवाजात थोडासा कंपही होता. येस बॉस, आय ऑल्सो सॉ दॅट गर्ल. मानवही तितक्याच विश्वासाने म्हणाला की हो, मीही त्या मुलीला पाहिलं होतं. आता दोघांचीही पंढरी घाबरली होती, कारण कधी नव्हे तो असा प्रसंग ते प्रथमच अनुभवत होते. त्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. रात्र पौर्णिमेची होती की 14वीची ज्ञात नव्हते, मात्र चंद्र पूर्ण गोलाकार आकृती घेऊन घाटामधून वळताना मध्ये मध्ये यांच्या समोरच्या काचेमधून झपकन आत शिरत होता तर लगेच लुप्त होत होता आणि समोरचा काळाशार रस्ता आणखीनच धडकी भरवत होता. रस्त्यावर चिटपाखरून असताना कुणीतरी झपकन आडवं गेलं. सिमीने करकचून ब्रेक मारले. मॅन, क्या था वो? गाडीची स्पीड कमी झाली होती. यार कुछ नहीं, नेवला था. एक झुपकेदार मुंगूस आडवं जाऊन टेकडावर चढत होतं. तेवढ्यात एक खारुताई झाडावरून उतरून चुटचुट आवाज करीत 2 पायावर उभी राहिलेली त्याने पाहिली. आता एसीमध्ये सुद्धा दोघांनाही घाम फुटला होता. यार पाणी पिला. सिमीने मानवकडे पाण्याची बॉटल मागितली. गाडी चालवता चालवता घटाघटा करीत अर्धी बॉटल त्याने रिकामी केली. गाडी वेग धरत असतानाच दूर अंधुक प्रकाशात एक बॅक लाईट चमकताना दिसला. गाडीने स्पीड पकडली. 2-1 किलोमीटर अंतर पार करून त्यांनी ती गाडी गाठली. आता आपल्यासोबत कुणीतरी असावं असं वाटल्याने त्याच्या पुढे नेऊन यांनी गाडी थांबवली. सिमीने काच खाली केली. एक्सक्यूज मी म्हणेपर्यंत तो मोटरसायकलवाला पुढे निघून गेला. पुन्हा सिमीने गाडी पुढे नेऊन जवळजवळ त्याला आडवीच केली. मानव गाडीच्या खाली उतरला. स्वेटरवरून हुडी चढवलेल्या त्या तरुणाला मानवने विचारले, इतक्या रात्री तू कुठे भटकून राहिला आहेस? ते ऐकताच तो तरुण यांचीच चौकशी उलट करू लागला. तुम्ही का इन्स्पेक्टर व्हा का? त्याने विचारलं. उगाच तो घाबरायला नको म्हणून तो लगेच बदला. नाही नाही, आम्ही इन्स्पेक्टर नाही. मग मले कायले थांबवलं? तो थोडा घाबरला होता. का का बरं? तुझ्याजवळ काही चोरीचा माल वगैरे आहे का? त्याच्या गाडीवर दोन्हीकडे टांगलेल्या काळ्या कॅनकडे बघून मानवने विचारले. म्हणजे खरोखर तुम्ही पोलीस तर नाही ना? त्याने पुन्हा अविश्वासाने आणि त्यांच्याकडे पाहत त्या दोघांना प्रतिप्रश्न केला. चल यार मानव, टाइमपास मत कर. सिमीने गाडीतून आवाज दिला. बस आया म्हणत मानवने त्या इसमाला विचारले. तू आता एक बुलेट जाताना बघितली का? आजी हो. तुम्हाला बी दिसली का? तो दुंगनाले फाया लावल्यावानी गाडी चालवत होता. आणि एक पोट्टी त्याच्या मागं बसली होती. तिचं दुपट्टा गाडीमंदी धसते का?
म्हणून मी त्याला आवाज बी दिला, पर तो भो पराला. आता मानवची घाबरगुंडी उडून त्याची बोबडीच वळली. तो वळला व गाडीत बसत त्याने धाडकन दार बंद केले. क्या हो गया? सिमीने मानवला विचारले. अरे यार, उस आदमी को भी अपने जैसे वह बुलेट वाला और वह लड़की दिखी. यहाँ से जल्दी भागो. तो फार घाबरला होता आणि सिमीला सांगत होता. चल जल्दी म्हणत सिमीनेही गाडी दामटली. कधी नव्हे ती आता त्याचीही पंढरी घाबरली होती. हे आपल्यासोबत काय घडत आहे याचा विचार दोघेही करू लागले आणि दोघेही अत्यंत घाबरले होते. गाडीचा वेग सिमीने वाढवला होता. रात्रीचे 3-1 वाजता ते घरी पोहोचले. जरी मानव व सिमीचा असल्या गोष्टीवर विश्वास नसला व ते दाखवत जरी नसले तरी अंतर्मनातून त्यांना चुटचूट लागून राहिली होती. खरंच काय होते ते सारखे त्यांना आठवत होते. खरंच आपल्यासोबत हे घडले होते का? काय होते ते? इतक्या रात्री यायची काय गरज होती? आई म्हणाली. आईचं मन ते मानलं नाही. ती बोलून गेली. काहीतरी करू का तुमच्यासाठी? कॉफी वगैरे? आईची काळजी ती. आई त्या दोघांना विचारत होती. तू म्हणतेच आहेस तर कडक कॉफी कर, मानव आईला बोलला. आणि रस्त्यात घडलेली घटना आईला सांगू की नको या विवंचनेत तो होता. सिमीच्या ते लगेच लक्षात आलं. त्याने नजरेनेच इशारा करून न सांगण्याबद्दल बजावले. दोघेही फ्रेश झाले आणि कॉफी पिऊन झोपी गेले. सिमीला गेस्ट रूममध्ये सोडून तो म्हणजेच मानव वरच्या रूममध्ये झोपायला गेला. एव्हाना पहाटेच्या गार वाऱ्याने सिमी केव्हा घोरायला लागला त्याला कळलेच नाही. मात्र मानवला पुन्हा पुन्हा ती बाई व तो हेल्मेटधारी आठवत होता. सारखं सारखं ते चित्र त्याच्या डोळ्यापुढे येत होतं. तो पठ्ठा नक्कीच आपल्याबरोबर खोटा बोलला असणार. त्याने आपल्या बायडीला आडोशाला सू किंवा शीसाठी कशाकरिता तरी उतरवून तर ठेवले नसणार ना. म्हणून तर तो आपली मजा घेत नसणार. कशावरून? त्याला काही सुचेना व धड काही आठवेना. जागरणामुळे झोपेची ग्लानी तर होतीच, पण काही केल्या झोपही येत नव्हती. वाऱ्याच्या झुळकीने खिडकीवरील पांढरा पडदा हलला आणि त्याला आठवली लांब पांढरी स्वच्छ ओढणी. तो भेदरून खिडकीच्या बाहेर डोकावू लागला. चंद्रावरून ढगांची चहलपहल सुरू होती. त्यामुळे प्रकाश सावल्यांचा त्या खेळामध्ये त्याला पडद्यावरून एखादी सावली हल्ल्यासारखा भास झाला आणि तो आणखीनच दचकला. हे काय होतंय? तो भेदरला. तो घाबरला. त्याची झोप उडाली. तो डोळे फाडून फाडून खिडकीला घुरत होता. खिडकीकडे बघत होता. वाऱ्याच्या झोताने खिडकीचे पट धाडकन आपटले. त्याबरोबर तो बिछाण्यातून उठून बसला. धावत धावत खिडकीकडे जाऊन त्याने खिडकीचे पट ओढून घेतले आणि त्याने मनातल्या भीतीवर पडदा टाकला. तरीही त्याच्या डोळ्यात घोळत होतं. त्याच्या गाडीवर खरंच कुणी होतं की आपली कल्पना होती ती? विचार करता करता अखेर निद्रादेवी त्याच्या डोळ्यावर केव्हा आरूढ झाली ते त्यालाही कळले नाही. पुढे जाऊन मानवसोबत काय घडले हे पाहण्यासाठी भाग 2 लवकरच येत आहे. तोपर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.